4.2 Molai's Cathony. One day in the terrible summer season of 1979 changed the life of Jadav Payeng. एका दुपारी एके दिवशी 1979 साली उन्हाळा होता. त्या दिवशी खूप उन्हाळा होता. त्या दिवशी जाधव या माणसाचं आयुष्य बदलून गेलं. ही लिव्ह इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक्स ऑफ रिव्हर ब्रह्मपुत्रा. तो ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी एका छोट्या गावी राहत होता. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. ब्रह्मपुत्रा ही एक मोठी नदी आहे. इन प्लेसेस इट इज मोर दॅन 7-8 किलोमीटर्स वाईड. काही काही ठिकाणी ती 7-8 किलोमीटर सुद्धा रुंद आहे. इट हॅज मेनी सँड बार्स अँड इवन अन आयलँड नोन ॲज माजुली आयलँड. त्या नदीला बरेच भरपूर वाळूचे धक्के आहेत आणि काही ठिकाणी बेटंसुद्धा आहेत. त्या बेटाचं नाव आहे मजुली आयलँड. वॉटर्स ऑफ ब्रह्मपुत्रा ऑफन फ्लड माजुली अँड द सँडबार्स. ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी बऱ्याच वेळा मजुली ह्या आयलँडवर येत असे आणि वाळूच्या धक्क्यानं सुद्धा वाहून नेत असे. At times the river even sweeps away some of the sandbars. कधी कधी नदीच्या पाण्यामुळे किंवा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे ते वाळूचे धक्के वाहून जात असत. When Jadav was about 15 years old, he saw a terrible sight. जेव्हा जाधव 15 वर्षाचा होता किंवा 15 वर्षाचा होता, त्याने एक भयंकर दृश्य बघितलं. On one of the sandbars, thousands of snakes lay dead. त्याला असं भयंकर दृश्य दिसलं की हजारो साप तिथे मरून पडले होते. वाळूमध्ये हजारो साप मरून पडले होते. They had been washed ashore with the flood. आणि ते नदीच्या काठावर आले होते. मरून पडलेले साप नदीच्या काठावर आले होते. With no trees to protect them, they had all died in the scalding sun. With no trees to protect them, त्यांचं रक्षण करायला झाडं तिथे नव्हती आणि ते तळपत्या उन्हात मरून पडले होते. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. जाधव त्याच्यामुळे खूप भयंकर दृश्य जाधवला दिसलं आणि त्याला खूप वाईट वाटलं. ही सॅट डाऊन अँड वेप. तो बसून आक्रोश करू लागला. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन टू टर्न द सँडी बॅरन लँड विथ ग्रीन विथ ट्रीज. त्याने त्यावेळेला त्याला त्याचं मिशन किंवा त्याचं कार्याचं त्याला सापडलं. त्याने ठरवलं की हा जो उजाड जमीन आहे ती हिरव्या झाडांनी व्यापून टाकायची. For more than 30 long years, Jadav toiled on the dry, barren area and transformed it into a forest. For more than 30 long years, अशी 30 वर्ष त्याने त्या सुखलेल्या आणि उजाड जमिनीवर त्याने काम केलं, भरपूर मेहनत केली. Jadav Payeng family and friends call him मोलाई. जाधवची कुटुंब आणि त्याची मित्रमंडळी त्याला मोलाई असं हाक मारत असत. At first, मोलाई वर्क इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट ट्रीज. प्रथम मोलाई फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करत असे. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप. काही कारणामुळे त्याचं ते काम थांबलं. ऑल द अदर लेबरर्स लेफ्ट बट नॉट मोलाई. सगळे वर्कर्स किंवा सगळे काम करणारे मजूर तिथनं निघून गेले, पण मोलाई सोडून गेला नाही. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. त्याने सगळं काम एकट्याने करायचं ठरवलं. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड द एल्डर्स इन हिज विलेज. तो फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसरकडे गेला आणि त्याच्या गावातील जी मोठी वयस्कर मंडळी होती त्यांच्याकडे तो गेला. मोलाई
नथिंग ग्रोज ऑन द सँड बार्स. ते लोक त्याला बोलली की मोलाई, अशा वाळूमध्ये काहीच वाढत नाही, कशाचंही वाढ होत नाही. डोंट वेस्ट युअर टाईम. तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. मेनी ऑफ देम ॲडवाईस. खूप जणांनी सल्ला दिला. बट समवन टोल्ड हिम टू ट्राय ग्रोईंग बांबू. पण काही जणांनी त्याला असा सल्ला दिला की तू तिथे बांबूची झाडं वाढवू शकतोस. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग्स. जंगल खात्यातल्या लोकांनी त्याला, वन खात्यातल्या लोकांनी त्याला काही रोपटी दिली. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मोलाई वेंट टू द आयलँड. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मोलाई त्या बेटावर गेला. अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. आणि त्याचं पहिलं झाड त्याने तिथे सावधपणे लावलं. आफ्टर दॅट ही विजिटेड द आयलँड एव्हरी डे. त्याच्यानंतर तो प्रत्येक दिवशी दररोज त्या आयलँड किंवा बेटावर जात असे. वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव. तो झाडांना पाणी घालत असे आणि झाडांची खूप प्रेमाने काळजी घेत असे. द प्लांट्स बिगॅन टू ग्रो. झाडं वाढायला लागली. विथ देम मोलाईज होप्स ऑल्सो ग्रो. झाडं जशी जशी झाडं वाढत होती तशा मोलाईच्या आशा सुद्धा वाढायला लागल्या. ही बिगॅन टू लुक फॉर मोर सॅपलिंग्स अँड अदर टाईप्स ऑफ ट्रीज. आता त्याने नवीन वेगळ्या प्रकारच्या अजून रोपांचा शोध घ्यायला सुरुवात केली किंवा अजून नवीन प्रकारची झाडं लावण्यासाठी तो प्रयत्न करू लागला. ही ब्रॉट सिल्क कॉटन सॅपलिंग नेक्स्ट. त्याच्यानंतर त्याने सिल्क कॉटनचं रोपटं आणलं. टू हिज डिलाईट दे टूक रूट ऑन द आयलँड. आणि त्याच्या कार्याला यश आलं म्हणून त्याच्यामुळे काय झालं की तिथे त्याने त्या रोपट्याने मुळं धरली. पार्ट ऑफ द आयलँड वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. आता तो जो आयलँड होता त्याच्यावर हिरवळ दिसायला लागली. मोलाई नाऊ स्पेंट ऑल हिज टाईम ऑन द स्मॉल आयलँड. मोलाई आता त्याचा बराचसा वेळ त्या बेटावर घालवू लागला. एव्हरी डे विदाऊट फेल ही वॉटर द प्लांट्स. रोज न चुकता तो झाडांना पाणी घालत असे. मेड फेन्सेस अराउंड देम. त्यांच्या भोवती तो कुंपण घालत असे. गेव सपोर्ट टू द सॅपलिंग्स. आणि जी रोपटी होती त्यांना आधार देत असे. ही इवन कॅरीड गुड सॉइल इन हिज लिटिल बोट अँड स्प्रेड इट नियर प्लांट्स. त्याने त्याच्या बोटीतून काही माती आणली आणि त्या झाडांभोवती पसरवली. Someone told him that red ants are good for the soil. कोणीतरी त्याला सांगितलं की ज्या लाल मुंग्या असतात त्या मातीसाठी खूप चांगल्या असतात. They would make the sandy soil fertile. लाल मुंग्यांमुळे वाळू ही असते ती सुपीक माती बनते. वाळूची सुपीक माती बनते. मोलाई then carried heaps of them to the island. मोलाईने मग अशा मुंग्यांच्या राशी बेटावर आणल्या. ही वॉज नॉट पुट आउट बाय द अँट बाईट्स. आता तो मुंग्या त्याला खूप चावत होत्या पण तो निराश झाला नाही. ही ऑल्सो टूक डिफरंट टाईप्स ऑफ ग्रासेस देअर. त्याने तिकडे वेगवेगळ्या प्रकारचं गवत सुद्धा नेलं. द ग्रीन पॅचेस ऑन द आयलँड बिकम थिकर अँड बिगर. आता तिथे जे गवत होतं किंवा हिरवळ होती ती मोठी व्हायला लागली. For months and years, Molai worked all alone on the small patch of island. अशी भरपूर महिने आणि वर्षानुवर्ष मोलाई त्या बेटावर काम करत होता. He lived in the company of trees. तो झाडांच्या संगतीत राहत असे. He spoke to them. तो त्यांच्याशी गप्पा सुद्धा मारत असे. Maybe the trees understood his language. हिज वर्ड्स अँड अफेक्शन. जसं काही झाडांना त्याचं प्रेमाची भाषा कळत होती. दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग विगरसली म्हणजे जोमाने. असं वाटत होतं की झाडांना मोलाईची प्रेमाची भाषा समजते आणि ते त्याच्या बदल्यात त्यांची वाढ जोमाने होत होती. विथ ट्रीज केम बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स. आता झाडं जशी वाढायला लागली तशी तिथे
पक्षी, कीटक आणि ॲनिमल्ससुद्धा, प्राणी यायला लागले. दे लाईक द प्लेस, त्यांना ती जागा आवडू लागली. अननोईंगली दे ब्रॉट मेनी मोर सीड्स टू द प्लेस, आणि नकळतपणे त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बियासुद्धा त्या जागी येऊ लागल्या. द प्लेस बिगॅन टू गेट रिच विथ डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ. आता ती जागा वेगवेगळ्या झाडांनी किंवा वेगवेगळ्या पक्ष्यांनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांनी समृद्ध झाली. इवन देन मोलाई डिड नॉट अबॅन्डन हिज वर्क. तरी सुद्धा मोलाईने त्याचं काम करणं सोडलं नाही. अबॅन्डन म्हणजे सोडून दिलं. द फॉरेस्ट नाव बिकम अ सेकंड होम फॉर हिम. आता ते जे फॉरेस्ट होतं ते त्याचं दुसरं घरच झालं होतं. पीपल इन दॅट एरिया नेम्ड इट मोलाईज कॅथोनी. तिथल्या लोकांनी त्या जागेचं नाव मोलाईज कॅथोनी म्हणजेच मोलाईज फॉरेस्ट असं ठेवलं. टुडे मोलाईज कॅथोनी covers an area of nearly 1500 acres. आजच्या काळात ते मोलाईचं जे कॅथोनी किंवा मोलाईचं जे जंगल आहे तो 1500 एकर जागा व्यापतं. अँड विथ मोलाईज एफर्ट इट इज ग्रोईंग एव्हरी डे. आणि मोलाईच्या प्रयत्नाने त्या जंगलाची दिवसेंदिवस वाढ होते. इट houses thousands of different trees and plants and birds and animals including deer, apes, even rhinos and tigers. आता ते वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचं, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचं, प्राण्यांचं आणि ॲनिमल्सचं किंवा हरण, माकड, इवन रायनोज अँड टायगर्स अशासारख्या ॲनिमल्सचं ते जंगल एक घर झालं होतं. टू कॅप इट ऑल, a herd of about 100 elephants has started visiting the forest every year. ह्याच्यावर अजून भर म्हणून शेकडो एलिफंट्स किंवा शेकडो हत्ती प्रत्येक वर्षी त्या जागेला भेट देत असत. दे स्टे देअर अबाउट 3 months. ते हत्ती तिथे 3 महिने राहत असत. The elephant visits show that the whole forest is in very good health. आता हत्तींची जी भेट होती ह्याच्यावरून लक्षात येतं की ते जंगल खूप चांगलं होतं किंवा जंगल हे खूप चांगलं होतं. मोलाई इज व्हेरी हॅपी मॅन टुडे. मोलाई हा आता एक सुखी आणि आनंदी मनुष्य आहे. All this was not just smooth sailing. आता हा प्रवास होता हा सहज नव्हता. Apart from hardship, Molai had to suffer on the island. Working there in heavy rains and scorching heat, he had to face opposition from the people too. अपार्ट फ्रॉम द हार्डशिप, कष्टांशिवाय सुद्धा त्याच्या तिथे राहण्यात कष्टसुद्धा होते. त्याला जोरदार पावसाचा आणि तळपत्या उन्हाचा सामना करावा लागत होता. आणि हेच ह्याच्या भरीसभर म्हणून त्याला तिथल्या लोकांचा विरोधसुद्धा सहन करावा लागत होता. ही नेवर थॉट ऑफ स्टीलिंग फ्रॉम हिज फॉरेस्ट बट अदर्स डीड. त्याने त्याच्या जंगलातल्या चोरीचा कधीच विचार केला नव्हता, पण बाकीची लोक ते सुद्धा करत होती. ही हॅड टू गार्ड हिज आयलँड अगेन्स्ट पोचर्स. त्याला जे चोर होते त्यांच्यापासनं त्याला त्याच्या जंगलांचं रक्षण करावं लागत होतं. वेन पीपल वॉन्टेड टू कट डाऊन द ट्रीज ही स्टूड अप इन देअर डिफेन्स लाईक अ रॉक. जेव्हा माणसांना त्याचं जंगलतोड करायची होती तेव्हा तो एखाद्या तटस्थ दगडाप्रमाणे तो त्याचं रक्षण करायला उभा राहत असे. यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कट द ट्रीज, ही वॉर्न. तो लोकांना बजावत असे की तुम्हाला झाडं तोडायच्या आधी मला तोडावं लागेल. वेन द एलिफंट्स केम दे कॉज अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द वे. जेव्हा तिथे हत्ती येत असत तर ते येता येता भरपूर नुकसान करत असत, त्यांच्या वाटेवर भरपूर नुकसान करत असत. दे डिस्ट्रॉयड द रिच फील्ड्स अँड हर्ड्स. ते येताना राईस फील्ड्स म्हणजे तांदुळांची शेती आणि झोपड्या यांचं नुकसान करत असत. इवन किंवा ते उद्ध्वस्त करत असत. इवन मोलाईज ओन हट वॉज डिस्ट्रॉयड. मोलाईची स्वतःची झोपडी सुद्धा उद्ध्वस्त झाली होती. पीपल वॉन्टेड टू बीट अप मोलाई बिकॉज इट वॉज हिज फॉरेस्ट दॅट इन्व्हायटेड द एलिफंट्स.
लोकांना मोलाईला मारायचं होतं, कारण त्याचं जंगलामुळे तिथे हत्ती येत असत. मोलाई वॉज नॉट अफ्रेड, परंतु मोलाई घाबरला नाही. ही वॉज फर्म in his resolve to create a protect green cover for the land. तो त्याच्या निश्चयापासून ढळला नाही. In the end most of the people left the area. शेवटी बऱ्याचशा लोकांनी ती जागा सोडली. They shifted the village to make a way for the elephants. आता तिथल्या लोकांनी ती जागा सोडली आणि दुसरीकडे राहायला गेले. मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. मोलाईने स्वतःसाठी तिथे गुरं पाळली. लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. सुदैवाने त्याला त्याच्या कुटुंबाचा सपोर्ट होता. दे हेल्प हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वेज. त्याचं कुटुंब त्याला प्रत्येक वेळेस मदत करत असत. मोलाईज चिल्ड्रन विल कॅरी ऑन हिज वर्क. मोलाईची मुलं सुद्धा त्याचं काम पुढे चालू ठेवत आहेत. पीपल्स आउटसाइड मोलाईज ओन ट्राईब डिडंट नो अबाउट मोलाईज वर्क. मोलाईची जे वस्तीस्थान होतं त्याच्या पलीकडे मोलाईच्या कामाबद्दल कोणाला माहीत नव्हतं. वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया फाउंड मोलाईज वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डिंग इट. एके दिवशी बाहेरून एक फोटोग्राफर सहज तिथे फिरत आला आणि त्याने त्याचं मोलाईच्या कामाबद्दल त्याला कळलं आणि मोलाईच्या त्याच्या जंगल रक्षणाबद्दल सुद्धा त्याला कळलं. वेन ही केम टू नो दॅट मोलाई हॅड ग्रोन द फॉरेस्ट सिंगल हँडेडली ही वॉज ग्रेटली इम्प्रेस. जेव्हा त्या फोटोग्राफरला कळलं की मोलाईने एकट्याने हे जंगल वाढवलेलं आहे तेव्हा तो खूप प्रभावित झाला. ही टोल्ड द मीडिया, न्यूजपेपर्स, TV चॅनल्स एटसेट्रा. त्याने ही बातमी न्यूजपेपर्सना, TV चॅनल्सना दिली. अबाउट मोलाई सिंगल हँडेड अचिव्हमेंट. मोलाईच्या एकट्याच्या अचिव्हमेंटबद्दल त्याने ही बातमी सगळ्यांना दिली. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस टू. वनखातं सुद्धा त्याच्या कामाने प्रभावित झालं. दे डिसाइडेड टू हेल्प मोलाई इन हिज वर्क. त्यांनी मोलाईला त्याच्या कामात मदत करायचं ठरवलं. द गव्हर्नमेंट ऑनर्ड हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड. सरकारने त्याचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. मोलाई नाऊ वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. मोलाईला आता त्याचा हा जो मेसेज आहे तो पूर्ण देशाला द्यायचा आहे. ईच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ॲटलिस्ट 2 ट्रीज. त्याला असा मेसेज द्यायचा आहे की प्रत्येकाने कमीत कमी 2 झाडं लावून त्यांची संवर्धन करायला हवं. द ट्रीज विल टेक केअर ऑफ कार्बन डायऑक्साईड वी प्रोड्यूस थ्रू आउट अवर लाईफ. आपण जे आपल्या आयुष्यभर कार्बन डायऑक्साईड निर्माण करतो त्याची काळजी ही झाडं घेतील. अँड गिव्ज अस इनफ ऑक्सिजन टू ब्रीथ. आणि त्याच्या बदल्यात आपल्याला भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करतील. आर यू रेडी टू हेल्प. तुम्ही सुद्धा मदत करायला तयार आहात का?